नसल्यावर दिंडीत चाली कोण म्हणत येऊ नको. आणि त्यामुळे तो परमार्थ नवीन पोरं तरुण पोरं देवळाकडे येत नाही असं नाही महाराज, आपण त्यांना समजून घेत नाही, नाही तर पोरं येतातच. हे बाबा येत नाही असं कुठं थोडं का, पण ती जुनी मंडळी खोडीची. पोरानं टाळ घेतला का बोंबाला नीट वाजव. ते पोर म्हणलं बोंबलू नको, हा टाळ तू बाई वाड्यावर या, तू या नादीच लागत बाई वाड्यावर या, नाही तर सुरू तुझा माझ्यावर, नाही तर मला आमदार झाल्यासारखं बस नको. महाराज आपण कळून घेत नाही. 15 वर्षापूर्वी विशिष्ट वर्ग दिंडीत राहायचा. आज प्रत्येक दिंडीमध्ये 10-5 तरुण पोरं आहेत. 99% दिंडीतलं काम पोरं करतात. 99% काम पोरं करतात. टँकर भरणं, टँकर लावणं, मंडप टाकणं, रावट्या लावणं, भांडे घासणं, भांडे ठेवणं, एवढ्या लोकांना वाढणं. दिंडी मालक काय करतोय? काय करतात? सगळं काम कोण करतात? पोरं. मग का नाही त्यांचं कौतुक करू? पण हे जुनी त्यांना तुमचा विषय नाही. तुम्ही पाहता एवढा मोठा तुमचा सप्ताह आहे, एवढा मोठा हे अध्यक्ष उपाध्यक्ष संयोजकांनी एवढा मोठा सप्ताह केला. 10 लाख तुमचे 10,000 लोक असू द्या ना 5,000 लोक असू द्या, एवढ्या पोरांना वाढायला कोण आहे? लोकांना पोरं. माझा अख्ख्या पंक्ती पोरं उठे. इथं लॉन्सला कार्यक्रम नेला तर 50 लोकांचं भाडं घेते ते, 250 रुपये पंगत वाढायची. आज 7 दिवस एवढे पोरं पंक्ती वाढत्या. कालेच्या दिवशी पोरांचं तोंड भरून कौतुक करावं, पण आपण पोरांचं नाही करीत. पुढाऱ्याचं या 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 बसा वाकांडी आमच्या का आपण कोण? महाराज जे सत्य आहे ते अहो महाराज साधी गोष्ट आहे. आता ज्या एवढा मोठा समाज आहे, जेवण आहे रोज, एवढ्या लोकांना वाढायचं आहे. बरं एक काम करीत नाही ते, पत्रवळी वाढणं, जेवायला वाढणं, परत पत्रवळी. मग का नाही पोरांचं थोडं कौतुक करू? आणि पोरांना कौतुक केल्यावर स्फूर्ती येतेच. आता तुम्हाला पुढे जाऊन सांगा, सप्त्यांचे कारभार जर तरुण मंडळाकडे आले ना, चांगलेच सप्ते होत्या. आता 5-7 वर्षात संप्रदाय कळत न कळत का होईना पण वाढलाय. आता हे 100 आहेत जवळजवळ. इतिहास आहे ना, तरुण 100 पोरं टाळकरे जाऊ द्या, काही येऊ नाही तर न येऊ, पण निदान परमार्थाचा गंध तरी लागला का नाही? 6 वर्ष काही आळंदीत राहिले, फक्त धोतरच न्यायचा शिकले. इथं भाताची आवणी करणाराच्या काकडा पाठी, म्हैस वळणाराच्या 9च्या 9 मालिका पाठी काकड्याच्या. खरा परमार्थ लोकांनी गावात केलाय, बाहेर नाही केला. काय म्हणते तुमचं? काही 10 वर्ष आळंदीत राहिले, फक्त गावात पार्ट्याच पाडायचे शिकले, बाकी काहीच केलं नाही. हा बाबा गेला का त्याला नाव ठेवीन, तो बाबा गेला का याला नाव ठेवीन, काहीच केलं नाही. म्हणजे महाराज लोकांच्या टोळ्यांमुळे देवळाकडे येणाऱ्यांची संख्या कमी झाली. या बोनं त्याला नाव ठेवी, त्या बोनं याला नाव ठेवी. तर माझं कीर्तन झालं का दुसऱ्यांना म्हणायचं तो का बाबा आहे का, म्हणजे मिटलं पाहिजे. आता मला 25 वर्ष लागलं महाराज झाल्याला. या वर्षी आपण पथ्य पाळले महाराज. नाव कोणाला ठेवायचं नाही. तुम्ही आतापर्यंत आपले 50 कीर्तन ऐकले असतील. नाव नाही ठेव कधी. आपल्यामुळं परमार्थाला कलंक लागेल असं वागूच नाही. काय मध्ये आपण आपल्याला काय त्रास होईल तो सहन करायचा, पण आपल्यामुळं मोठ्या माणसांची, संतांची, संप्रदायाची किंमत कमी होईल असं वागायचं नाही. नाही नाही मग त्या वागण्याला काय किंमत आहे? हो चला थोडं पुढं. तुम्ही मला पुढे जायचंच का? काम तयार झाला, क्रोध तयार झाला, इथे आपण लोभ तयार झाला, मत्सर तयार झाला, आणि आज प्रत्येक माणसाला अहंकार तयार झाला. आता उलट फिरू आपण. अहंकार ज्याचा गेला, काम ज्याचा गेला, क्रोध ज्याचा गेला, लोभ ज्याचा गेला, मत्सर ज्याचा गेला, त्याच्याजवळ देव राहतो. एखाद्या माणसाला आपण म्हणा, काही माणसं म्हणतात तो तुमच्या गावचा तो माणूस कस काय हो? आपली माणसं काय म्हणतात, हो तो देव माणूस आहे. देव, आणि खरं सांगतो सगळेजण देव आहे. आता घोटाळा काय झाला तुमचा माझा, नको त्याच्यात गुंतलोय आपण. आणि पारमार्थिक माणसाला सांगून ठेवतो, लई मागच्या याच्यातही गुतायचं नाही, आणि पोरांसाठी लई कमावण्यातही मजा नाही. काय नाही महाराज, हे तुम्ही मी रात्रंदिवस किती कमवा, काय मागच्या अवलादीला घेणं नाही. हा तुम्हाला मला झालेला भ्रम आहे. मी गेल्यावर माझं असं होईल, काय नाही होत महाराज, काही होत नाही. हो काही होत नाही. आजीबाई म्हणते मी गेल्यावर पप्प्याचं कसं होईल, तू जाणं गरजेचं आहे. तूच पप्प्याची बिस्किटं खातील, तू काय पप्प्याची? साधं उत्तर द्या महिला मंडळ, साधं पटकन उत्तर द्या महिला मंडळ, पटकन. तुमची सासू मिली, मिली तुमची सासू. लवड नाही बोलायचं. तुम्ही मला चांगली बातमी दिली. आता उत्तर द्या. पोरगी रडती, सुनाई रडती, दोघी सारख्या रडत्या का?
अरे पोरगी रडती मला आई मिळणार नाही म्हणून, आणि सून रडती सुटली म्हणून. काय असं काय आलं बामट्याची दुनिया सगळी. काय असं काय हा भ्रम आहे. तुम्ही मी सगळे कशात आहे? भ्रमात आहे. साधं उत्तर द्या महिला मंडळ. ए पुरीनं उत्तर द्या. पुरीनं तुम्हाला पाहिला पोरगा आला, पसंती झाली, तुम्ही त्याला पाहिलं कधी? पायल नाही, पण तुमची पसंती झाली. पसंती झाली आणि तो पोरगा जेवायला बसला तुमच्या भावाबरोबर. लबाड बोलायचं नाही. कळत न कळत तुमच्या गालावर खड्डा पडणार. आणि कळत न कळत जाणून बुजून नाही, पण एखादं का होईना भज कोणच्या ताटात जास्त पडल? तुमच्या भावाच्या का त्या पोराच्या? पोरानं कोणच्या पडल रे? पोराच्या. करेक्ट. आणि मग काय आला लबाड्या करायच्या? आणि वरून त्याला राखी बांधी तीन, त्याच्यावर पुन्हा जमिनीचा दावा लावी ती. महाराज या 5-7 वर्षामध्ये महिलांकडे अधिकार गेले आणि पैसा जास्त झाला, तर लग्नामधले मामा बदलवलेत पायाने. हो, पैसा जास्त झाला. आता तो सक्का मामा गायब झाला, तो वारला. आता एक नवीन अवलदीचा मामा निघालाय. कुठून आला काय तो? गुरु मामा. कोणता मामा? गुरु. असा थोबाड फोडलं पाहिजे गुरु मामाचं. पुढे वाक्य नीट ऐका महिला मंडळ. आता मी तुमच्या मुलासारखा आहे. मी मरल ना, म्हणजे मरणार नाही 5-25 वर्ष, पण तुम्हाला आपली आठवण येईल. महिला मंडळ नीट ऐका. फाटक्या कपड्यातला, फाटक्या शर्टातला, फाटक्या पायजाम्यातला मामाच भाच्याच्या मागं शोभून दिसतो. हा तुम्हाला वाटतं मग रक्त? एक वाक्य सांगा. पैसे किती जरी आले तर रक्ताचे नाते तोडीत जाऊ नका. आणि बसणाऱ्या लोकांना सांगतो कोणाशी दुश्मनी करा, पण भावाशी कधी दुश्मनी करू नका. प्रसंगाला भाऊचे हे ध्यानात ठेवा. बाकीचे लबाड फक्त पाजितो म्हणून आपल्या मागे. पाजू नको हे त्या मौतीला सुद्धा येणार नाही. आपल्याला वाटतं मानलंय माणूस की नाही. फॉर्म भरायला अख्खं गाव, प्रचाराला अख्खं गाव, रस्सा प्यायला अख्खं गाव, उमेदवार पडला एकटा घरी आला. कार्यकर्ते गायब. कार्यकर्ते दुसऱ्याच्या गुलालात गेले. काढलं तुम्हाला गावानं. नादी लागू नका कोणाच्या. ज्याने हे सुखाचे बहीण ती बहीण, भाऊ तो भाऊ. भावावर पुरुष मंडळी. तुमच्यावर किती जरी मोठा प्रसंग आला, तुमच्यावर किती मोठा प्रसंग आला, तर प्रसंगाला भाऊचे हे ध्यानात ठेवा. पैशाची सावली येते असेल नाही तर असे, पण भावा बहिणीचे नाते तोडू नका. कीर्तनात बसलेल्या निम्म्या महिलांना नातवाला हात लावायचा अधिकार नाही. आता आज सुना जरा नीट ऐका. तू काय तिकडून 5-7 आटल्यान 10-12 तांबे घेऊन आली म्हणजे ज्या गिरदारी घेऊन आली का? गुरुवार केले असते ना 4. संपले का? बावळ्याचा बाजार नाही, येण्याचा बाजार झालाय. पण झालेले गुरुवार करायला तुम्हाला 4 दिवस झाले. सासऱ्याला आंघोळ नाही, त्याच्या बागला तर कुशिडे झाले. तू इकडे उद्यापण घाली ती का? ऐ पार्वतीने गुरुवार केला, शंकर पिऊन आला, काय उपयोग झाला? अरे विषयाचा आणि गोड पार मारत. जे खरं भजन दिलंय ते सोडून उपाशी मारायला कोण सांगितलं तुम्हाला? माऊलीची ओवी आहे, माझी नाही. अध्याय नंबर 3. तुम्ही शरीरात पिडावे, तुम्ही व्रत नियम न करावे. हाताने झटे कोण सांगितले तुम्हाला? आज एक वाक्य ऐकाल का? महिना म्हणलं 2019ला एक वाक्य ऐकाल का? महाराज म्हणून ऐकू नका. महाराज मरू दे तिकडं. तुमचा मुलगा म्हणून एकच वाक्य सांगतो, ऐकाल? तुम्ही तर बोलायचं दोन झालं. एकच वाक्य ऐकायचं. महाराज 2019ला एकच वाक्य ऐकायचं. एकच वाक्य महिलांनी. वाक्य ऐकाल? एकच. फक्त ईश्वरासारख्या सासू सासऱ्याला मरेपर्यंत घरात माणसासारखं सांभाळा. जगातले सगळे देव तुमच्या घरात येतील. कशाला पोथेवाची तन पारायण करता? त्यांना भाकरी घाला शिका. फायनल. आणि पुरीनं 3 वाक्य सांगतो, ऐकाल? पुरीनो, पुरी तर बोलायचं दोन झाल्या. एक, पुरीनो नोकरीला लागेपर्यंत लग्न करायचं नाही. उशिरा करा. शिका भरपूर. तुमचे आईबाप गेल्यावर तुम्हाला कोणी नाही. हे भाऊ बिऊ हे फक्त पत्रिकेत छापायचे, काय गरज नाही. उद्या उलट तुम्हाला येडपाट पोरका नवरा मिळाला ना, तर स्वतःच्या पायावर उभं राहायला शिका. काळ वाईट आहे. आणि दुसरं वाक्य पुरीनो, एक विषयात कमी मार्क पडले तरी चालतील, पण तब्येत बनवा. मुलीला तब्येत पाहिजे. मुलीला तब्येत पाहिजे. फायटिंग मुलीला तब्येत पाहिजे. फायटिंग पाहिजे. बॉक्सिंग पाहिजे. पुरीला 2-3 डाव आले पाहिजे. शस्त्र वापरता आलं पाहिजे. 7:30 वाजता जरी पोरगी स्टँडवर उतरली, डिरिंग मध्ये घरी आली पाहिजे. तिचा बाप म्हणला पाहिजे माझी वाघिणी येणार. 2-3 पोरांनी छेड काढली ना पुरीनं, 2-3. तुम्ही जर एकाच्या निबार ठेवून दिली ना, दोन सापडायची सुद्धा नाही.
पण तुम्ही बावळट, आम्ही एका वर्गात येतो रे. आणि तिसरं वाक्य पोरीनो, हा विनोद आहे. आणि तिसरं वाक्य पोरीनो, आपला बाप किती गरीब असू द्या, त्याची मान कधी समाजात खाली नाही झाली पाहिजे. आणि आता तुम्हाला सांगतो, पूर्वी लोक कॅन्सरनं मारायची, आता कॅन्सर मुक्त महाराष्ट्र आहे. कॅन्सर राहिला नाही, आता कॅन्सर नाही राहिला, पोलिओ नाही, एड्स सुद्धा जवळजवळ गेलाय, आता ग्लोबलही गेलंय. आता 3च रोग आहेत सगळ्यांना माझ्यासकट. एक शुगर, निम्मे निघतील निम्मे. चहा राखेल रे चहा. एक शुगर, 2 BP आणि 3 अटॅक. आता ऐका एक एकाचं लक्षण. शुगर का वाढते? अनियमित झोप. 2 सतत 90 पिणाराची शुगर वाढते, दारू पिणाराची. का 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 नीट ऐका, कोणतीच दारू अल्कोहोल शिवाय तयार होत नाही. 90 घ्या, डिप्लोमॅट घ्या, आरसी घ्या, इंडिका घ्या, मोसंबी घ्या, नारंगी घ्या, कोणताही ब्रँड घ्या. मग एकाने मला कीर्तनात विचारलं उभं राहून, दारुड्याची शुगर जर पिऊन वाढते तर माळकऱ्याची कशानं वाढती? माळकऱ्याची का वाढते? त्याला 2 कारण आहेत. एक, बाजरीची भाकर सतत खाणाराची शुगर वाढते. तुमच्याकडे नाही ती, पण बाजरी मुळात गोड आहे. आणि भाताने शुगर वाढते. मग एकाने मला कीर्तनात विचारलं, भाताने जर शुगर वाढते तर कोकणातले लोक सारखा भातच खात्या, त्यांची शुगर का वाढत नाही? तर आता कमी झाली महाराज. पूर्वी कोकणात नाचणी पिकायची, नागली. आणि नागली म्हणजे नाचणी, हे सगळ्यात आयुर्वेदिक औषध येते. तिचा कलरच मुळात लाल आहे, तिच्यात लोहाचं प्रमाण जास्त आहे. मग कोकणातल्या माणसाने 290 मारल्या आणि सतकोर नागलीची भाकर खाली, बॅलन्स राहायचा. आता तांदळाच्या भाकरी आता करायला लागले लोक, नाही तर पूर्वी. आणि नाचणी हे अतिशय नाचणी हे अतिशय आयुर्वेदिक आणि उत्तम खाद्य आहे. काय म्हणते तुमचं? आता नाचणीच्या भाकरी सुद्धा येणार नाही यांना. या चपातीला पोळी म्हणतात, पोळीला काय पोळा म्हणते का? मी तिलाही भाजीच म्हणते, वांग्यालाही भाजीच म्हणते, पण भोपळ्याला काय दोडका म्हणते का? पहिलं कारण शुगरचं. दुसरं कारण बीपी. बीपी का वाढतो माहिती का? जळकाट माणसाला बीपी वाढतो, जळकाट. दुसऱ्याच्या दारापुढे नवीन वा पाहिली, बीपी जर वाढायचा नसेल तर महिला पुरुषांना भजनांना टाळकऱ्यांना सांगून ठेवतो, मागचं उकरून काढू नका, बीपी वाढणार नाही, सोडून द्या मागचं. आता हे लहान आले पोर आहेत, यांना आपण गरीब होतो हे पटंगा. आता हे तुम्ही सगळे लोक श्रीमंत कधी झाले? हायवेच्या कडेचे 15 वर्षापूर्वी. नाही तर 15 वर्षाच्या अगोदर तुम्ही सगळे खेकडच धरीत होते. हे तुमचं सोनं दागिने हे सगळं कवा आलंय? आता हे 15-20 वर्ष. नाही तर 15 वर्षापूर्वी आपली आई भाताची लागवड करीत होती, आपला बाप म्हैसवळीत होता. आपला बाप आई इरलं घ्यायची, भाताची लागवड करायची. तर इरल्यातलं पाणी डोक्यात जात होतं आणि गाळामध्ये तिचे पाय सडत होते. आपला बाप 12 म्हशी वळीत होता आणि म्हशीच्या दुधावर उपजीविका करीत होता. आपल्या घरात दिवा होता, आपल्या घरात चूल होती आणि रात्रभर माणसं झोपायची तर टोकरीमध्ये विस्तव घ्यायची. पाष्टाचं घर राहायचं, गरीब कौलाचं घर राहायचं. थंडी जास्त राहायची, पाऊस लय राहायचा तर टोकरीमध्ये विस्तव घेऊन साईडनं लोक झोपत होती. म्हशी गार खायच्या तर लोक म्हशीच्या गोठ्यामध्ये टोकरीमध्ये विस्तव ठेवायचे. आपली आई 3-3 महिने पावसासाठी लागण म्हणून सरपण गोळा करीत होती. आता या शिंगराला ते पटंगा. आता यांना जर सांगितलं आपली आई लाकडं गोळा करीत होती, मान्य घ्या. हे आपल्याला काय म्हणतं माहिती का? तुम्ही दरिद्री होते पप्पा. म्हणजे आपण दरिद्री होतो, आम्ही नशिबानं खातोय. आता काय करतो?
आपल्याला होतं का काही लहानपणी? आता मी तुमच्यातलाच आहे, फक्त मी उभा तुम्ही बसेल. काय होतं का आपल्याला? आता मी गरीबाचाच आहे, तुम्ही गरीबाचा आहे. काय होतं आपल्याला? 7वी पर्यंत पाटी होती शाळेत, तिला साठा नाही, नुसतं खापार आणि दप्तराची पिशवी म्हणजे खताची गोण. आणि तिच्यात काय दप्तर होतं का? बोर, कवठ, चिचा, आणि कमराला पट्टे नव्हते, करकुट्याला लाकूड. भूक लागली का आटा चढवायचा आणि जेवला का आटा उतरायचा. आणि अंडरपॅन्ट तर नवी पोत नव्हती, अख्खा मोकळा कार्यक्रम नवी पर्यंत अंडरपॅन्ट नाही महाराज. आणि तेव्हा 12 माही वड्याला पाणी राहायचं महाराज, 12 माही. आणि आपण सगळे दिवाळीच्या सुट्टीत आणि वड्याच्या सुट्टीत आंघोळीला पुढं वड्याला भोंगळे, सड्या वड्याच्या कडाला मंडळी वड्या, बाहेर यायचं वाळूत पसरायचं, तापलं का परत पाण्यात. तवर जर घरचे आले चड्ड्या वड्यालाच शिंगाट पळायची मंडळी. आता यांना पटंगा नाही, मग यांना सांगायचंच नाही, बीपी वाढणार नाही. बीपी त्याच्यामुळे वाढतो. 3रं वाक्य, अटॅक काय येतो? अटॅक अटॅक काय येतो? मला विषय सोडून द्यायचा सगळा. आपल्या मनात जे दुःख आहे ना ते कुणा तरी पुढे बोलून दाखवायचं. समजा पोरीनं तुम्हाला एखाद्या पोराने धोका दिला, पोरग धोका देत नाही, पोरग सहसा धोका देत नाही, पण समजा दिला तर ते तुमच्या मैत्रिणीला सांगून टाकायचं. ते दाबून ठेवायचं नाही, त्याचा स्फोट होतो. पोरानं तुम्हाला एखाद्या पोरीने चांगला झटका दिला, मित्राजवळ सांगून टाकायचं होतं, बोलत जा. आणि आता लोक बोलत नसल्यामुळं अटॅक आहे. या मोबाईलमुळं बोलणं बंद झालं, फार तमाशा झाला त्या घरांचा. कोणीच कोणाशी बोलानं, एवढ्याचे याडपट, कानात वायरी घालत्यात. आता तर इतक्या नळ्या आणल्यात कुठून, इथंही घालतोय इथंही नळ्या घालतोय. आणि बावळ्याचा बाजार झाला. ज्या गाडीतून उतरलं त्याच गाडीत चढलं परत. काय मोबाईल मुळे पोरं माणसं बोलत नाही. 10वीच्या पोरीला जर म्हणा बाई कपड्याला घड्या घाल, स्टडी. बाई भांडे घासू लाग, स्टडी. बाई पप्पांचा तेवढा चष्मा आण ग, होमवर्क. मग त्या पोरीला सेपरेट खोली अभ्यासाला, सेपरेट मोबाईल. पाया पडून सांगतो तुम्हाला, 10वी पर्यंतच्या पोराला आणि पोरीला मोबाईलचा स्पर्श होऊ देऊ नका, तरच पिढी जागेवर राहील. नाही तर अजून 15 वर्षाने येडे लोक होतील मोबाईल वापरून. आणि निम्मे अर्धे झालेत. आता जवळजवळ सर्वे केला तर 15,000 येडे येतात आता सध्या मोबाईल वापरून. दगड लावतील कानाला ते. मुलीला मोबाईल नको, 10वी पर्यंत नको आहे. आणि त्या पोरीने बापांच्या इज्जती घालून टाकल्या. बोलायचंच नाही, सेपरेट खोली पोरीला. आणि मग आईनं म्हणायचं मोठ्यानं बोलू नका बरं, गुड्डी स्टडी करते. मोठ्यानं बोलू नका बरं, गुड्डी स्टडी करते. अगे एक दिवस खोलीच राहिली, गुड्डी गेली स्टडी. या मोबाईल मुळे माणसं बोलत नाही एकमेकाशी. फार बोलणं बंद झालंय मला. नुसतं एक पोरगी कॉलेजला गेली आणि एसटीतून उतरलीच नाही, परत कॉलेजला आली. कपडे नीट घालले. आता त्या पोराने तो भांग आणलाय कुठून, एक डेंजर वावर नांगरलाय, दंड ठोलाय 1 साइड. त्या बगलात गुशिडे झाल्या तुला का साईड लागत. त्या पोरीने तर इतका डेंजर भांग आणलाय, पॉप गेलाय. आता पॉप गेला. पोरीनं पॉप भांग कसा होता, इथं मध्ये खड्डा, पुढं झटका, इकडं झटका, मध्ये डोंगळा. दुसरा आपले दिवस बोगस गेले महाराज. दुसरा एक भांगे पूर्ण देवयानी. तो देवयानी भांग कसा आहे माहिती का? देवयानी भांग असा आहे, ही जी बाजू आहे ना, ही पुढून मुडपून घ्यायची, मुडपून, आणि एक बाजू माग दाबायची, आणि त्यातली एक बट मोकळी ठेवायची, ती गुतवायची नाही. याला म्हणायचं देवयानी. आणि आता ह्या वर्षी नवीन भांग आला एक, चला हवा येऊ द्या. पाहिलं ना त्या चला हवा येऊ द्या मध्ये ते पोरींचा भांगे पा. एकच बाजू बांधायची, ही बाजू मोकळी ठेवायची, बांधायची नाही. अहो एक पोरग कॅनॉलच्या कडे लोक होतं, पोरीनं असं केलं, ते पडलं कॅनॉल मध्ये. हो त्याला वाटलं खुणावलं का काय, गेलं वाहून. मोबाईल मुळे माणसं बोलत नाही. बोलत जा तरच अटॅक येणार नाही. बोलत जा, बोलत जा. माझं कीर्तन ऐकून गेलेल्या माणसाला
मी 6 महिने सर्टिफिकेट देतो, तो त्याला अटॅक येऊ शकत नाही. एकटा असतो घरी गेला होता, फ्रेश मोकळा होतो, मोकळा. तुमच्या ध्यानात तर राहिलं का 11 वाजले? नाही, मोकळा होतो माणूस. मग हसलं पाहिजे. आणि जी माणसं मोठ्यानं असतात ती सज्जन असतात. आणि या मोबाईलमुळे माणसं बोलत नाही. एक तर लगवेलं गेलं आणि मोबाईल आला, मग चैन तर खोलावं का नाही? आणि ही मोबाईल वापरणारी जी माणसं आहेत ना, मोबाईल वापरणारी जी माणसं आहे ना, मोबाईल वापरणारी जी माणसं आहे ना, यांना निद्रानाश आहे. झोप नाही यांना, झोपत नाही. ते निद्रानाश नावाचा रोग झाला यांना, झोपत नाही. जसं भजनी जर चहा पिऊन गेले तर घरी गेल्या गेल्या झोपेत नाही. भजन संपल्या संपल्या चहा नकोय. त्याचा परिणाम 1 तासभर झोप लेट होती.